अभिषेक ठाकूर यांना विनंती करेन आपण साहेबांचा सन्मान करावा। तर दीपक पाटील सलेत पालीचे आमचे नामांकित पंच रोहित ते टी शर्ट घेऊन चालले होते, पण त्यांच्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी नाहीये, ते प्रेक्षकांसाठी। चला आपण डेरिवलीचे प्रसिद्ध गोल्डन मॅन पप्पूशेठ पाटील यांचा इथे सन्मान होतो। आमदार चषक भातांच्या या स्पर्धेमध्ये साहेबांनी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद देईन। प्रसिद्ध गोल्डन मॅन अर्थातच यशस्वी उद्योजक पप्पूशेठ पाटील डेरिवली यांचा इथे सन्मान होतो। तर सन्मान्य पाहुण्यांचं आगमन झाले, चला मॅच ऑन होईल। बच्चे कंपनी बाहेर व्हा लगेच, आमची छोटी चिल्लर पार्टी। तर सन्मान्य गणेश ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान होणार। गणेश ठाकूर साहेब यांना विनंती करेन, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे ते गणेशजी ठाकूर साहेब यांचा इथे आदर तिथे सन्मान केला जाईल। या सुरळीत मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया, इम्पॉर्टंट मॅच आहे। यस सागर, एक महत्त्वाची सूचना की 15 मिनिटांसाठी 3 षटक असतील, कृपया नोंद घ्यावी। आणि 20 मिनिटांचा अवधी असेल, टाइम अलर्ट असेल। इथे आमचे स्कोरर मित्र 11:45 ला पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर होतोय। धनंजय गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल आहे। पहिलाच बॉल लेग बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील। इथे काय घडलंय, डायरेक्ट हिट झाली आहे की नाही झाली आहे याचा 6 निशा पंच जरूर केला जाईल पंचांच्या माध्यमातून। तिसऱ्या पंचांकडे रेफर, इथे तिसरे पंच दीपक पाटील सर पालीच आहेत, शेकडो मॅचेसचा अनुभव त्यांच्याकडे आहे। पण इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हे पाहणंच तितकं। तर नक्कीच विवेकजी ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। विवेक ठाकूर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। अरुण मस्कर यांना विनंती करेन आपण विवेकजी ठाकूर साहेब यांचा सन्मान करावा। बघा, अतिशय महत्त्वाचा निर्णय असेल, कारण सामना रोहित खूप इम्पॉर्टंट आहे। दोन्ही संघांसाठी विजय दोघांनाही हवाय। ओ युठी इथे फलंदाज बाद होईल, डायरेक्ट हिट झालेली आहे आणि रेड बत्ती ऑन। आणि पहिला फलंदाज रोहन मस्कर हा मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय। या ठिकाणी या सामन्याला शुभेच्छा आलेल्या आहेत कुमारजी आंग्रे, कैलासजी पाटे, राजेशजी चव्हाण आणि अंकुश कडव यांच्या माध्यमातून पोंजावरून या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे। सन्माननीय माजी उपसरपंच आदरणीय नरेश भोईर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। रुपेश जुमारे यांना विनंती करेन आपण माजी उपसरपंच नरेश भोईर साहेब यांचा सन्मान करावा। रुपेश जुमारे यांना मी विनंती करेन। चला मॅच ऑन राहील। नरेशजी भोईर साहेब माजी उपसरपंच यांना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। या गावचं युवा नेतृत्व आहेत माजी उपसरपंच नरेशजी भोईर साहेब। आमदार चषकामध्ये आपण दिलेल्या योगदानाबद्दल आपलं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। चला वळूया मॅच कडे, ऐकूया आपण रोहित यांना। धन्यवाद। यस सागर, या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती मोठा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळाला डेरिवली टीमला आणि डेरिवली टीम विजयाची सिजोरी घेऊन बेलवली ग्राउंड वरून या ठिकाणी पोहोचलेली आहे। टॉप 6 मध्ये दाखल झालेला संघ बेलवलीच्या मैदानावरती 1.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणाऱ्या या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेमध्ये मी तर म्हणेन फायनल मध्ये दाखल झालेला आहे टॉप 6 मध्ये। पण यावेळेस मात्र चौकार आलाय गोल फलंदाज आर्यन पाटीलच्या बॅटमधून। संजयजी ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। आमदार चषक भातांच्या या स्पर्धेमध्ये उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे संजयजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन। राकेश ठाकूर यांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा। आणि नक्कीच आत्ताच माहिती येते की बेलवली या मैदानावरती 5 चेंडूवरती 5 षटकार प्रणल पाटीलने ठोकले आणि त्या ठिकाणी टॉप 6 मध्ये म्हणजे एका ट्रॉफीचे हकदार जरूर बनलेले आहेत नाईट स्पर्धेमध्ये। पण या ठिकाणी जर पाहिलं संघर्षमय लढाई मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। एका बाजूला असेल
तन्मयी 11 जय हनुमान मसोबा नारपोळी आणि त्याच्या अगेन्स्ट श्री गणेश डेरवली. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून एक विकेट जरूर संपादित केली होती, पण त्यानंतरच्या चेंडूवरती खराब बॉल होता, लेग स्टंपला बॉल होता. तिकडे फाईन लेगला अर्यन पाटील यंग टॅलेंट आणखीन एक नारपोली गावचा मैदानामध्ये दाखल आहे, चौकार आलाय. ओहो, यावेळेस पाहायला गेलं तर लेग बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील केली गेली होती, पण या ठिकाणी पंचांनी हेरलंय, लाईन चेक केली, हाईट फॅक्टर चेक केला, इम्पॅक्ट चेक केला आणि सांगितलं की हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे लेग बायच्या स्वरूपानं एक धाव दर्शवत आहेत. एकूण धावा संख्या आहे स्कोर बोर्डवरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 5 धावा. या ठिकाणी लेग बायच्या माध्यमातून एक धाव येते आणि या गावचा एक जबरदस्त ओल्ड इज गोल्ड हाही एक सितारा राहिलाय. या फलंदाजाच्या नावावरती देखील अनेक रेकॉर्ड्स राहिलेत. नारपोली गावचा एक जबरदस्त फलंदाज नरेंद्र म्हसकर. स्ट्रायकिंग एंड वरती शॉर्ट ऑफ लेनचा बॉल सरळ हातात चाललाय आणि सुंदर झेल टिपलाय. या ठिकाणी नरेंद्र म्हसकर याच्या पारीचा होतोय अंत. थँक्यू डीजे. या ठिकाणी 2 फलंदाज बाद झालेत. आघाडीचे फलंदाज होते ज्यांनी मागील मॅच मध्ये प्रभावित केलं होतं, पण या ठिकाणी मयूर जर पाहिलं तर अगदी दोन्ही फलंदाज एकही धाव न काढता भोपलाही न फोडता मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. ही थोडीशी कमजोर बाजू असेल नारपोली संघाची, पण या ठिकाणी पाहिलं 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावपटलावरती 2 बाद 5 धावा या धावपटलावरती अर्जित झालेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला इनॅट नंबर 4 वरती वासुदेव पाटील. पुढचा बॉल धनंजय भोईर. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय तिथे खूप वेगाने, खूप दूरवरचा पल्ला गाठत त्या ठिकाणी विनायक धुमाल पोहोचलेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती पहिलं षटक मार्गस्थ आहे 7 धावा. स्कोरर मित्र मयूर आम्हाला सांगतायत की धावा संख्या झालेली आहे 7. एक चौकार जरूर आला होता, पण तितकेच महत्वपूर्ण विकेट देखील टिपलेत गोलंदाज धनंजय भोईरने. ही कामगिरी उल्लेखनीय राहिली या मॅच मध्ये. खूप चांगली बॉलिंग साकारत असताना मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यावेळी मात्र शांत ठेवलाय. 5 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पूल केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न दोन्ही फलंदाज पलटले 2 धाव्यांसाठी, इथे कंप्लीट केली जाईल. तिसरीचा प्रयत्न नाही होणार आहे. 2च धावा येतात. या 2 धावेने एकूण धावा संख्या पोहोचली स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावा संख्या आहे 9 धावा. शांत संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर नारपोली संघाने काही दर्जेदार खेळ साकारला होता. जवळजवळ जर पाहिलं तर 69 धावा या धावपटलावरती अर्जित केल्या होत्या, पण याच नारपोली संघाला आता मात्र डेरवली टीमने मात्र शांत ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा या स्कोरबोर्ड वरती आलेल्या आहेत. आता विचार विनिमय केला जातोय, स्पीडअप करावा अशी विनंती. 11:45 या मॅच मधील पहिला चेंडू पडलेला होता. आता 7 मिनिटांचा अवधी पहिल्या षटकासाठी. नक्कीच रोहित, या स्पर्धेसाठी आमचे दानशूर दाते डेरिवली गावची आपण पाहतो राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आणि डेरिवली संघाचे आधारस्तंभ गोरखजी धुमाळ साहेब ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून या स्पर्धेला 3000चं आर्थिक सहाय्य मिळाले. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद देईन. क्रिकेटसाठी काय पण समर्पण करणारे व्यक्तिमत्व आम्ही या पंचक्रोशीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा पाहिलं. त्यांचं मनापासून धन्यवाद देऊया. नक्कीच सागर, या सर्व मित्रमंडळी, या सर्व आर्थिक डोनेशन, श्रमिक परिश्रम आणि या सर्वांच्या मदतीने ही स्पर्धा यशस्वी होताना आपण नेहमी सातत्याने पाहत असतो. आणि या सर्व
पाहुण्यांचं आर्थिक सहाय्य जे मंडळी या स्पर्धेसाठी देत आहेत, श्रमिक सहाय्य जे देत आहेत, त्या सर्वांचं करूया मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त आणि जाऊया मॅचच्या दिशेने। मैदानामध्ये खूप क्रुशल मॅच चालू आहे। एका बाजूला तन्मयी इलेवन जय हनुमान मसोबा नारपोली, तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश डेरवली। दुसरा षटक फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे इथे, अपील केली जाते। एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय, दोन्ही फलंदाज पलटले, 2 धावा या ठिकाणी येत आहेत। दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती मात्र 2 धावा येत आहेत। एकूण धावा संख्या पोहोचली 11 या अंकावरती। 11 धावा स्कोरबोर्ड वरती। विनायक धुमाल काय खेळ, पहिल्या मॅच मध्ये अगदी 46 धावा संख्येची इनिंग त्याने साकारली होती, पण यावेळेस मात्र गोलंदाजी आपल्या वाट्याला आली आहे। गोलंदाजी मध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे आणि त्याकरिता हे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये। ओ खूप चांगला बॉल होता, अगदी खोलात टाकलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय, दुसरी पूर्ण होईल का? यस, 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत 2 बॅटर्सच्या माध्यमातून आणि या 2 धाबे बॅटकट आहे अगदी फलंदाजाच्या खात्यामध्ये, या 2 धावा ऍड केल्या जातील। एकूण धावा संख्या पोहोचली स्कोरबोर्ड वरती 13 धावा। दोन्ही टीमचे या ठिकाणी सपोर्टर्स आपण पाहतोय, प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे मैदानाच्या। जर आपण पाहिलं ऑन साइडला खूप सारा चाहता वर्ग, ऑफ साइडला देखील अगदी टेकडीवरती मंडळी बसली आहे, तिकडे मागे बसली आहे आणि इकडे उभ्याने सामने पाहतात। अगदी जागा आहे, पण आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी ही अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि ती तो सामना पाहण्यासाठी अगदी प्रेक्षक वर्ग उभ्याने उभं राहून या मॅचचा आनंद घेतात। त्या सर्वांचं पुन्हा एकदा या आमदार ट्रॉफी 2025 मध्ये आपण करूया सहर्ष असं स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं। ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती। हा बॉल हवेमध्ये खेळलाय, बॉल बॅक ड्राईव्ह आहे, इथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय, इथे झेल ड्रॉप केलाय, उलटा झेल घेण्याचा प्रयत्न होता, एक धाव रोखू शकत नाहीये, कॅच सोडली आहे, कॅच ड्रॉप होतीये। एकूण धावा संख्या पोहोचली आहे 14 या धावा संख्येवरती आणि आमचे मित्र स्कोरर मित्र मयूर पाटील आम्हाला सांगतायत की या ठिकाणी 40वा झेल ड्रॉप केला जातो या संपूर्ण स्पर्धेतला। इतकी महत्वाची लेखणी त्यांच्याकडे आहे, अगदी कितवा चेंडू डिलेवर होतोय, कोणत्या चेंडूवरती कितवा चौकार आलाय, हे काय केलंय, इथे फळी फिरवली का नाही हा प्रश्न, हा क्वेश्चन मार्क असेल। या चेंडूवरती बॅट का नाही फिरवली, कारण या खेमेमधून एकच आवाज निघाला असेल जेव्हा चेंडू सोडून दिला। प्रेक्षक देखील पाहत आहेत, अगदी प्रेक्षकांचे हात डोक्यावरती गेले की गोल फलंदाजाने केलंय काय, पण इथे आलाय नो बॉल। नो बॉल म्हणजेच असेल पुढचा चेंडू, उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्रीट, वासुदेव साठी असणारी फ्रीट आहे, एक धाव ऍड केली जाईल। एकूण धावा संख्या पोहोचली 15 वरती। यावेळेस फटका अचूक आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, फ्रीटचा बॉल, इथे काहीसा फरक पडत नाहीये, फक्त आणि फक्त येते सिंगल धाव आणि या सिंगल धावेने धावपटलावरती वाढ। एकूण धावा संख्या पोहोचली आहे 16 या धावा संख्येवरती। दुसरं षटक मार्गस्थ आहे, त्या 9 चेंडूवरती जर फक्त टच केलं असतं तरी लॉंग स्टॉप रिजन वरती चौकार किंवा षटकार आला असता, पण तसं काही घडलेलं नाहीये। डेलिब्रेट केला, सोडून दिला बॉल, पण या ठिकाणी एकच धाव येते। मागील मॅचचा हिरो नरेंद्रनी ज्या फलंदाजाला डेडिकेट केली होती मॅन ऑफ द मॅच, आर्यनला आपण पाहतोय। शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मागे खेळला, फिरून मारलाय, तिथे क्षेत्ररक्षक धावतायत, एक टप्प्याने चेंडू नाही थांबणार, चेंडू फरार झालाय, डीप फाईन लेगला सीमारेषे पार येतोय, खणखणीत चौकार। इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो। सातत्याने जर पाहिले तर उलट्या फलीने फलंदाजी ही होत असते आणि ती फलंदाजी करत असताना आपण पाहतो आर्यन पाटीलला 2 चौकार त्याच्या माध्यमातून जरूर आलेले आहेत। समोरच्या दिशेने चेंडू टाकला, इथे यष्टीरक्षक बीड झाले होते पण काहीसा फायदा मिळाला नाहीये प्रतिस्पर्धी नारपोली टीमला, एक धाव ही मिळत नाहीये। या चेंडूवरती डॉट बॉलची समाप्ती, 2 षटकांचा खेळ संपलाय। धावपटलावरती एकूण धावा संख्या 16 धावा, 20 धावा माफ करा, 20 धावा 16 होत्या, त्यानंतर आलेला चौकार आपण पाहिला, एकूण धावा संख्या 20 वरती पोहोचली आहे। संत शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे, मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। आता मात्र प्रशांत मुळे याच्या हातामध्ये षटक सोपवलाय,
कर्णधाराने, कारण डेरवली आणि नारपोली अगदी जवळचे निकटवर्तीय गाव आहेत. मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे आणि प्रेक्षक वर्गही तितकाच आहे, कारण जवळचा सामना आणि जवळ सागर जिथे जिथे अगदी जवळपास मॅचेस असतात ना, युट्यूबचा न वापर करता मैदानामधली जी रंगत, मैदानामधली जी रस्सीखेच पाहायला मजा येते ना, ती प्रेक्षक अनुभवण्यासाठी अगदी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खूप साऱ्या चाहता वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. तर पहिला कॉल असेल यानंतरची मॅच वैशेणी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल नारपोली संघ. दोन्ही टीम्सला विनंती, हा पहिला ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला की आपण टॉससाठी संपर्क साधायचा. प्रशांत मुले गोलंदाजी मार्गास्थावरती दाखल झाला. पहिलाच बॉल या ठिकाणी लाईन चेक केली जाईल. यस, इट इज अ वाईड बॉल. शिवदास सर आहेत, अगदी आपण पाहतोय देवतचे हे पंच शिवदास वाघमारे सर या ठिकाणी आलेला वाईड बॉल येतोय. वाईड बॉलची अतिरिक्त धावपटलावरती ऍड केली जाईल. एकूण धावा संख्या पोहोचली आहे 21 रन्स इन द बोर्ड. 21 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. वासुदेव पाटील हा स्ट्रायकिंग एंड वरती दाखल आहे. यावेळेसचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉलला पाठवलाय सीमा रेषे जवळ. इथे पंचांचा निर्णय अपेक्षित आहे. झेल बाद आहे की या ठिकाणी षटकार आहे. इथे पंचांचा निर्णय अपेक्षित आणि यस, इट इज अ आउट. महामेरू भौत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी रयतेचे राजा, राजा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. खूप सुंदर गीत डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपण अजित यांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला. फलंदाज बाद होईल, नवीन फलंदाज ज्याची अपेक्षा होती, आकांक्षा होती, वाट पाहिली जात होती, तो बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. मॅन इन फॉर्म अभिषेक मोरे मॅन इन फॉर्म आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर धावा कोणत्या बॅट मधून येत असेल तर महत्वाची भूमिका या फलंदाजाची नेहमी राहिली आहे. सातत्यपूर्ण खेळ अभिषेकचा देखील राहिलेला आहे या टीम कडून. जयमान मसोबा नारपोली या टीम कडून बॅटिंग करत असताना सामना कोणताही असू दे, मॅच कोणती असू दे, मला खेळायचं आहे, मला बॅटिंग दाखवायची आहे या अनुषंगाने इथे बॅटची कडा घेतली आहे. बॉल चाललाय मागे. विकेट किपरने सुंदर कामगिरी बजावली आणि एक घातक विस्फोटक फलंदाज अभिषेक मोरे मात्र हॅज टू द पाठ. त्याचा छोटा बंधू या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाला अभिजित मोरे. अगदी हा फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय. या गोलंदाजीचं जर विश्लेषण पाहिलं प्रशांत मुलेचं तर एक वाईट विकेट म्हणजे हॅट्रिकच्या बहुल्यावरती उभा आहे. इज ऑन हॅट्रिक नाव मी तर म्हणेन आणि एकही हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झालेली नाही. पहिली हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली जाईल काय प्रशांत मुळे या गोलंदाजाकडून हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोल स्ट्रायकिंग एंड वरती अभिजित मोरे इज ऑन हॅट्रिक नाव प्रशांत. इथे फटका चांगला आहे, अगदी सहजरित्या बॉलला पाठवलाय सीमारेषे पार. छोटा पॅक, बडा धमाका, षटकार. या ठिकाणी जर पाहिलं तर हॅट्रिक बॉल होत्या. कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता अभिजितनं एक प्रहार केला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषे पलीकडे. षटकार, जबरदस्त खेळ अभिजितच्या माध्यमातून राहिला. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय आणि या षटकाराने एकूण धावा संख्या पोहोचली आहे 28 या धावा संख्येवरती.
तन्मय 11 जयमान मसोबा नारपोली या ठिकाणी खेळ करत असताना आपण पाहतोय अभिजित मोरे या ठिकाणी आपण पाहतोय षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली 28 वरती. प्रशांत मुलेचा पुढचा बॉल असेल, पुढची पेशकश कशी असेल, पुढचा चेंडू कसा असेल आणि त्याच्यावरती उत्तर देखील काय दिलं जाईल हे पाहण्याजोगं असणार आहे. पण या ठिकाणी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे, मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कारण इथे षटकार चौकार यायला हवेत. प्रत्येक बॉलवरती मोठे फटके, मॅच दोन्ही बाजूने जायला हवी, हेच प्रेक्षकांना नक्की पाहण्याजोगं असतं आणि हेच पाहिजे असतं क्रिकेटच्या या खेळाकडून. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉफ्टेड ड्राईव्ह, छोटा तीर, घाव करे गंभीर, बॉलला पाठवलाय सीमा पार, येतोय दर्जेदार षटकार. जो दर्शक जो प्रेक्षक या ठिकाणी आहे ज्यांनी झेल टिपलेला आहे त्याच्यासाठी या ठिकाणी टी शर्ट दिली जाणार आहे. तर आपण NS पाटील यांच्याकडून या प्रेक्षकाला टी शर्ट दिली जाणार आहे. एक चांगल्या क्वालिटीची टी शर्ट आहे मित्रांनो. तर प्रत्येकाला विनंती, जेवढ्या हायबा कॅच टिपता येतील तेवढ्या आपण टिपाव्यात आयोजकांकडून. अगदी शेवटपर्यंत फायनल मॅच पर्यंत हे पारितोषिक आणि साईज नुसार देखील टी शर्ट मिळणार आहे. रामदास वाघमारे एक चांगला ऑलराऊंडर आहे, या गावाचा आदिवासी समाजातून बिलॉंग करतो. पण सुंदर झेल टिपलाय मित्रा आणि त्या झेलचं कौतुक या ठिकाणी टी शर्ट देऊन आपल्याला केलं जात आहे. अभिजित आलाय, अभिजितने मारलेत, अभिजित मात्र केळी दाखवतोय. इथे बॉल चांगला होता, खोलात टाकला होता, इथे आलाय एक सिंगल रन आणि एक सिंगल धावेनं. एकूण धाबासंख्या पोहोचली. तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली टीमची 35 धाबा. नक्कीच जी पूर्ण विकेट्स आपण पाहतोय गेल्या 4-3 रात्र ज्याने अथांग मेहनत घेऊन ही विकेट बनवलेली आहे ते दामोदर वाघमारे इथे उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आपला पण यथोचित मानसन्मान अगदी केला जाईल या ठिकाणी आमदार चषक 2025 मध्ये. पुढचा बॉल अर्यन पाटील त्या ठिकाणी असतील. प्रशांत मुले 2 षटकारांचा मार त्यांना देखील बसलेला आहे. यावेळेस पाडल स्वीप करायचा तो फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर शेल टिपलाय, संपलाय. अर्यन पाटील झालेली आहे. 35 धावा, 35 रन्स इन बोर्ड. 35 धावा स्कोर बोर्ड वरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. 35 धावा स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. खूप चांगला खेळ साकारत असताना या ठिकाणी या अभिजितला आपण पाहतोय 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. एकेरी धाव वैयक्तिक 13 वरती खेळतोय. 3 बॉलचा सामना केलाय. आता नवीन गोलंदाज असेल संतोष मुलेला आपण पाहतोय नवीन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. 4थ्या षटकासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आता धावासंख्येची आवश्यकता जास्तीत जास्त असेल कारण इथून धाबा बनवल्या तर चेसिंग करत असताना त्याच धाबा आपल्याला डिफेंडला खूप महत्त्वाचे असतात. इन्व्हेस्टमेंट जर खूप चांगली असेल ना तर शेअर मार्केटचा नियम आम्हाला जरूर सांगून जातो की आपल्याला रिटर्न देखील तितकेच चांगले, पण रिक्स ही घ्यावीच लागेल. रिक्स आहे तो इश्क आहे असं आपण नेहमी सांगत असतो. आणि या ठिकाणी पाहिलं 3ऱ्या षटकासाठी संतोष मुले पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता. इथे लाईन चेक केली जाईल. पंच आमच्याकडे दर्शवतात हे अवांतर चेंडू ऑफिस्टिकच्या खूपच बाहेर चालला. 1 धावेते आणि एकेरी धावेने स्कोर बोर्ड पुढे जाईल 36 वरती. दोन्ही कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे. वैशेणी आणि नारपोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती. अक्षय रोहित 11 यंगस्टर नारपोलीचे कॅप्टन यावं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय बहिरीदेव वशेणी या 2 टीमचे कॅप्टन. यावेळेसचा बॉल आपण पाहायला घरंगळत जातोय. अलॉंग द कार्पेट 1च धाव येते आणि मागील जो झेल टिपला त्याला नक्कीच ज्युनियर चॅम्बो 24 लाईव्ह इव्हेंटचे जे चॅम्बो आपण नेहमी पाहतो बहुचर्चित प्रत्येक स्पर्धेमध्ये आहेत त्यांना या नावाने संबोधलं जातं कारण हा ब्रँड बनलाय सागर चॅम्बो हा ब्रँड. कारण प्रत्येक समालोचकाच्या नावामध्ये आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्याचा बोलबाला राहिलाय. वशिणी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे.
रोहित आणि अक्षय 11 यंगस्टर नारपोली टीमचा कॅप्टन आपण यायचा. इथे चौथं षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. संतोष मुळे गोलंदाजी मार्गस्थवरती पहिला आव्हान तर त्यानंतर एक सिंगल धाव. लेग स्पिन अंदाजामध्ये गोलंदाजी होते. इथे सुंदर झेल टिपलाय विकेटच्या मागे. दशरथ धुमाल याने सुंदर झेल टिपलेला आहे आणि संपलाय या ठिकाणी फलंदाज सुरेश मोरेचा खेळ. केला जाईल. सन्माननीय माजी उपसरपंच नरेशजी भोईर. एक षटक संपल्यानंतर नक्कीच टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि अगदी हा झेल पाहिला ना तर आमचे मयूर आम्हाला सांगतायत की 80वा झेल आहे या स्पर्धेतील दशरथ यांच्या माध्यमातून टिपला गेलेला. वा काय चेंडू, हातभर टर्न आहे गोलंदाजाकडे. सुंदर चेंडू फिरवला जातो. गती नाहीये पण टप्पा अचूक आहे. जर लेग स्पिन अंदाजामध्ये लेग कटर फेकला होता, अगदी मिडलला चेंडू डिलेवर झाला, त्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चालला. जबरदस्त गोलंदाजी प्रभावित केलं या गोलंदाजाने. पण ह्या वेळेस ओळखलाय. आता मात्र मी थांबणार नाहीये. पहिला चेंडू मी पाहिला, कारण जर पाहिलं तर आपण ट्रॉफिक सिग्नल, तुम्ही पिवला सिग्नल असाल तर सावध व्हा, ग्रीन सिग्नल लाल सिग्नल असेल थांबा. पण जेव्हा ग्रीन सिग्नल येईल ना तेव्हा मी एक्सिडरवर जरूर पाय देईल. आणि तेच पाहिलं. पहिला बॉल पाहिला, थांबला आणि त्यानंतर जर प्रहार केलाय ना फलंदाज विशाल मस्करने, हा षटकार अप्रतिम होता. फाईन लेगला क्लिअर केला आणि या 6 धाब्याने एकूण धावसंख्या पोहोचल्या 43 धावसंख्येवरती. एस डीजे थँक्यू डीजे. आपण पाहतोय तन्मयी 11 जहनुमान मसोबा नारपोली आणि श्री गणेश डेरवली षटकार आलाय. आता रिव्हर्सचा अटेम्प्ट मागील वेळे फसला होता पण या वेळेस सक्सेसफुल ठरला. अगदी उलटी पुलटी फलंदाजी होते, कारण आता सरळ बॅटनं त्याने ओळखलाय की गोलंदाजाकडे फिरकीची जादू कला आणि त्या जादुई कलेमध्ये आपण जर फसले गेलो तर नक्कीच गोलंदाज हवी ठरेल. म्हणून उलटे पुलटे फटके आले आणि षटकार चौकारही धावपटलावरती आला. एकूण धावसंख्या पोहोचले या चौकाराने 47 धावा. 47 रन्स इन बोर्ड. खूप चांगला खेळ राहिलाय, कारण फलंदाजाने गोलंदाजाची किमया ओळखली आहे, जादू ओळखली आहे आणि त्या टान्स घेऊन फलंदाजी होती. आता गोलंदाजाला काहीतरी करावं लागणार आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळायचा होता फाईन लेग वरती, पण तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडूही कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता होती. 47 धावा या स्कोरबोर्ड वरती आलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये टार्गेट असेल 48 धावसंख्येचं. डेरवली संघाने जर पाहिलं पहिल्या मॅच मध्ये 74 धावा उभारल्या होत्या. 78 धावा, माफ करा, 78 धावा उभारल्या होत्या. पण या मॅच मध्ये मात्र 24 मध्ये करायच्या 48. आणि आपण वळूया, जोपर्यंत सेकंड इनिंग चालू होत नाही तोपर्यंत सागरजी मांडवकर यांच्याकडे टॉस बॉक्स मध्ये आपल्याला जॉईंट होतील. सागर सर, तर नक्कीच इथे टॉस होते. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघनायक आले. धन्यवाद रोहित. तर सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 2 दिग्गज खेळाडूंमध्ये युद्ध असेल. आणि नक्कीच सेकंड इनिंग मध्ये रुपेश ठाकूर आपण देखील यायचं आहे सेकंड इनिंग साठी या ठिकाणी मायक्रोफोन वरती. तर टॉस जिंकलाय नारपोली संघानं. वशेनी संघनायक नारपोलीने टॉस जिंकला. दिनेश, शुभेच्छा असतील. डिसिजन का असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंगला पसंती. आज संघाचा खेळ चांगला पाहायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये आणि आता समोर वशेनी संघ. या मॅच साठी कशी तयारी? काय ना, आम्ही आमचा नॅचरल गेम करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. भातांचे मैदान बऱ्याच वेळा तुमचा संघ इथे खेळत असतो आणि चांगला खेळ पाहायला मिळतो. आज काय म्हणाल खेळपट्टीबद्दल, संपूर्ण मैदानाबद्दल आणि संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीबद्दल? खेळायला मजा येते आणि आयोजन तर खूप चांगलं आहे. आणि आणखीन काही अपेक्षा असतील संघ सहकार्यांकडून ज्यांच्या परफॉर्मन्सची या मॅच मध्ये गरज आहे? माझाच परफॉर्मन्स मागच्या मॅचला खराब झाला, या मॅचला चांगला करण्याचा प्रयत्न करीन मी. नक्की शुभेच्छा असतील. वसई संघ टॉस जिंकलाय, तो नारपोली संघाने बॅटिंग करायचं. किती टार्गेट सेट केलं जाईल? आम्ही 45 ते 50 धावांचा टार्गेट ठेवू.
मागच्या मॅच मध्ये शेवटचा गोलंदाज मॅच विनर ठरला. आता समोर संघ आहे नारपोली. नक्कीच आता अपेक्षा आहे का बॅटिंग बॉलिंग लाईनअप कडून? बॅटिंग लाईन चांगलीच झाली तर आम्ही जिंकूच. धन्यवाद, शुभेच्छा असतील. बघा मॅच कडे आपण जरूर वळणार आहोत. इम्पॉर्टंट मॅच आहे, चांगल्या लढतीचा आनंद, प्रेक्षकांच्या पसंतीचा सामना आहे. मयूर रोहित आमच्या समेत जॉईंट आहेत. आमचे रुपेश भाई असतील, दीपक पाटील सर आमचे जे नामांकित पंच आहेत, हरिभक्त पारायण दीपक पाटील सर पाली, आणि आज त्यांचा पॅनल इथे काम करतो. आणि आज त्यांच्या पॅनलमध्ये 3 पंच आपण जरूर पाहतोय. संतोषजी पवार सर असतील, नामांकित पंच आहेत, आणि शिवदास वाघमारे, आणि ही दीपक पाटील सर यांचा पॅनल आहे. हा बऱ्याच वेळा आपण त्यांचं योगदान पाहतो. डीके पॅनल आज मिस आहेत, ते सुद्धा स्पर्धा कव्हर करतात. चला मॅच ऑन करा. पुढचा सामना सुद्धा तुम्हाला काही अंशी का होईना चांगला पाहायला मिळेल. आमदार चषकाची स्पर्धा आपण जरूर पाहतो आणि विनिंग टार्गेट 48 धावेची गरज. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक. बघा 12 मध्यरात्री झाले आणि आज थंडीचा जोर थोडा कमी आहे ना. आज थंडीचा जोर कमी आहे. विनायक धुमाळ प्रेमला आपण जरूर पाहतोय. विनायक धुमाळला मागचा सामना अक्षरशः आपल्या बॅटच्या जोरावर गाजवला. आज डेरिवली संघ 2 ठिकाणी प्रवास करतोय. आमदार चषक बेलवलीला तो संघ सुपर 6 ला पोहोचलाय, आणि त्यानंतर आपण भातांच्या या आमदार चषकामध्ये या संघाला पाहतोय. 48 ची गरज. समोर उभा आहे डेंजर क्रिकेटर, डेंजर मॅन विनायक. पहिला चेंडू केलाय लॉब, सुरुवात केली दणक्यात आणि आलाय षटकार. जगात भारी. डीजेचं धन्यवाद देऊया. पहिल्या चेंडूवर सुरुवात धमाकादार झाली, षटकार आला. विनायकनं डावाची सुरुवात षटकाराने केली. बॅटिंग लाईनअप डेरिवलीकडे स्ट्रॉंग आहे आणि त्यांचा कोहिनूर हिरा बॅटिंग लाईनअप मध्ये आपण पाहतो. विनायक धुमाळ भरपूर फॉर्म मध्ये आणि ही विकेट महत्वाची असेल. अभिजित मोरे फ्रंटफुटचा वापर झेल होणार का? सुरक्षित डीप वरून क्षेत्ररक्षक 2 धाव घेण्याची तयारी. गुड रनिंग. विनायकला माहिती आहे मैदानावर आपलं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं. क्रिकेट या खेळामध्ये खूप चांगलं प्रूव्ह अप्स आहेत. एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम आणि ड्रीम्स कम्स ट्रू. तुम्हाला स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर प्रचंड मेहनत, लक प्लस हार्डवर्क इज इक्वल टू सक्सेस. तुम्हाला विजयासाठी कडवा प्रतिकार करावा लागतो. मेहनत, प्रचंड मेहनत. या मॅच मध्ये आता विनायक धुमाळकडे सर्वांच्या नजर आहेत. 8 वर खेळतो वैयक्तिक. राऊंड विकेट, चेंडू खाली राहिला. गुड कमबॅक. डॉट बॉल फेकावे लागतील. ही विकेट महत्वाची. नारपोलीला माहिती आहे ही विकेट मिळवली तर बऱ्यापैकी आपलं पांडल जड होईल आणि यासाठी प्रयत्न सुरू. अभिजित मोरे षटकार 2 धावा. डॉट. एकूण धावफलक 8 रन्स ऑन बोर्ड. विजयासाठी 48 टप्पा ओलांडायचा. सामना कोण जिंकेल? गोलंदाज आपण अभिजित मोरेला पाहतो. 3 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा. षटकार आल्यानंतर कमबॅक.
फ्रंट फूट वापरलाय, स्ट्रोक बनवलाय, फटका निर्माण केलाय, आणखीन एक षटकार. चाळीस करायचे. विनायक धुमाळची विकेट हवे मॅच मध्ये, तो अफलातून कामगिरी करतोय. मनगटी ताकदीच्या सायन काय फटकेबाजी सूर्य. विनायक धुमाळ 2 षटकार, 48 टप्पा ओलांडायचा आणि धावा फलकावर 14. अभिजित मोरे षटकार, 2 धावा, डॉट षटकार, विकेट हवी ती गोलंदाजांना. फ्रंट फुटला आले, ताकदीचा फटका मिडॉनला, क्षेत्ररक्षक तत्पर होते, मात्र इथे कमबॅक चांगला आहे. आघाडी तर जरूर मिळवली. विजयासाठी कडवी झुंज देत असताना दोन्ही संघ दोघांनाही विजय हवाय. 6 पहिल्या चेंडूवर षटकार 2. मयूर आम्हाला माहिती देतो. तिसरा चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवर षटकाराला आतापर्यंत 5 चेंडू मध्ये एकूण धावा आल्या 14. कंपॅरिझन आपण केली तर डेरिवली संघ आघाडीवर. फ्रंट फुटला आले, लॉफ करतो, सावध फटका खेळतो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक रेडी, 2 धाव घेण्याची तयारी, धोका होईल का? ओ पॅरलल थ्रो हवा होता. नरेंद्र तिथे राग, आक्रोश, चिडचिड झाल्या. एंड ऑफ दी ओव्हर. हे षटक थोडं लांब लचक ठरले. कंपॅरिझन केली, 9 धावा होत्या जेव्हा नार्पोलीनं बॅटिंग केल्या. नरेंद्र मस्करचं योगदान या मॅच मध्ये मिळालं नाहीये, मात्र सामन्यामध्ये कमबॅक कसा होईल, कस लागेल. एंड ऑफ दी ओव्हर 16 आलेत. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं तर अजूनही 32 धावा दूर आहेत. सामना कोण जिंकेल? 12 वाजून गेलेत मध्यरात्रीनंतर. रोहित, आज थंडीचा जोर थोडा कमी आहे, काल जास्त थंडी होती. आपण पाहतो थंडीचा जोर, हिवाळ्याचा ऋतू सुद्धा आहे. जानेवारी महिना आहे बघा. टीम मीटिंग बोलवले, सामना सोडायचा नाही. आणि गेलेला सामना जिंकण्यामध्ये मजा काही वेगळी असते. इथून प्रयत्न होणार का? प्रयत्न करणे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असतं. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. ट्राय डोंट क्राय असं म्हटलं जातं. प्रयत्न सातत्याने करत राहा. आणि आता तो प्रयत्न सूर्य. विनायक धुमाळ सेट झालाय का? अनोख्या स्टाईलनं तो खेळतो. हटके प्रेक्षणीय खेळीच्या जोरावर बेलवलीचे आमदार चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मध्ये हा खेळाडू, रेस मध्ये आणि आज भातांच्या नाईट मध्ये नार्पोली संघाला हे सवय. विनायक धुमाळला आपल्या मार्गातील अडथळा दूर झाला पाहिजे याच्यासाठी कसोशीनं प्रयत्न होत असताना अजूनही 32 धावा दूर आहे. लक्ष विजयासाठी 48. एकूण धावफलक पोहोचलाय 16 वर. भावेश आलाय. भावेश कडून अपेक्षा असेल, यंग टॅलेंट भावेश नार्पोलीचा. श्री गणेश डेरिवली संघाविरुद्ध 2 हात करताना संघ आपण पाहतो. तन्मय 11, जय हनुमान मसोबा 11 नार्पोली. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 18 मध्ये 32. इथे एक षटक जर प्रभावी राहिलं ना तर मॅच मध्ये कमबॅक होईल. मात्र समोर उभा आहे फलंदाज विनायक धुमाळ. प्रेमला आपण जरूर पाहतोय, खेळपट्टीवर तो उभा होता, मात्र विनायक धुमाळ सुरक्षित आहेत. जी विकेट हवे त्यासाठी प्रयत्न सूर्य. विकेट मिळाली. धावा धावफलकावरती एकूण 16. गावचे दमदार नेतृत्व आपण पाहतोय. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उक्तीचे तानाजी पाटील यांना आपण जरूर पाहतो. या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा सहकार्य. आमदार चषक भातांची नाईट स्पर्धा लख प्रकाश आहे. चारही बाजूला प्रेक्षक वर्ग. नार्पोली गावातील 2 संघ आज रोहित इथे खेळतात. कदाचित नार्पोली गावामध्ये आज यंग जनरेशन कोणी नसेल. सन्नाटा तिथे असेल. मयूर आमच्या संवेदित नार्पोलीचे अप्रतिम स्कोरर आहेत. सामना कोण जिंकेल तर नक्कीच येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं. इथून कमबॅक करायचा असेल तर विकेट डॉट बॉलची नितांत गरज आहे. भावेश मोरेनं एक धक्का जरूर दिलाय. धनंजय भोईर आलाय. मैदानावर सुस्थितीमध्ये विनायक धुमाळ
त्याला रोखणं हे शर्तीचे प्रयत्न असतील. गोलंदाज भावेश मोरे लॉंग रनअप. वेगवान चेंडू आदळला, स्कीट झालाय ऑन साइडला, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. एखादं निर्धाव षटक मॅच मध्ये कलाटणी देईल, मात्र मैदानावर उभा आहे तो फलंदाज विनायक धुमाळ. काय होणार या मॅच मध्ये? एकूण धावफलक पाहते 16 धावा. तर दीपक मांडे युवा उद्योजक तळेगाववाडी यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. भावेश सलग 2 चेंडू डॉट, झेल होणार का? ओहो, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट कॅच. मात्र अंपायर सिग्नल नो बॉल, या चेक केलं जाईल. लेग अंपायर डिसिजन आलाय. इथं आपण टेक्निकल टीम कडे जाऊया. शॉर्टेस्ट टीम मीटिंग. सामन्यातील एक क्षण खूप महत्वाचे असतात, चेक केलं जाईल लगेचच. धाकधूक होते दोन्ही संघामध्ये. एका बाजूला संघ खेळतोय नारपोली आणि एका बाजूला संघ डेरवले. विजयासाठी आगीकूच होत असताना चेक करूया आपण. 24 लाईव्ह इव्हेंट्स हाईट फॅक्टर. यस, डिसिजन नो बॉल. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. रिदम तोडू नका, टीम मीटिंग नको. नो बॉल आणि धावफलक पुढे सरकले. एकूण धावफलक 18. वैयक्तिक विनायक धुमाळ खेळतोय 2 षटकाराच्या मदतीनं. तो वैयक्तिक पोहोचला 16 वर आणि धनंजय त्याला साथ देतोय. कमबॅक होणार का? किंचीची चूक सुद्धा मॅच मध्ये पराभव खेचून आणू शकते. टायटॅनिक जहाज जेव्हा समुद्रामध्ये गेला होता, छोटस छिद्र पडलं होतं आणि ते जहाज समुद्रामध्ये बुडालं. क्रिकेटच्या सामन्यामध्ये सुद्धा छोटे छोटे क्षण महत्वाचे असतात. भावेश मोरे पुढचा चेंडू 18 धावा. ऑफ स्टंपला एज लागते. ओ मात्र नो बॉल आहे. फ्री. चाणाक्ष रणनीती. जरूर कमबॅक होत असताना भावेशने काय वरचष्मा दाखवलाय. डॉट बॉल. एक नो बॉलचा पुआ सोडला तर एकूण धावा 18. तर तन्मय 11 आपण जरूर पाहतो. त्यांचे पॅकर्स नरेशजी मुणे यांचा आम्ही धन्यवाद देतो. तन्मय 11 जय हनुमान, मसोबा 11 नारपोळे. भावेश मोरे फ्रंट फुटला आले, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला. ओ गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडले असेल तर भावेशचं कौतुक झालं पाहिजे. 3 चेंडू डॉट आतापर्यंत फेकले. 14 मध्ये 30 करायचे. दबाव वाढवण्यासाठी हाच प्रयत्न भावेशला करावा लागेल. रोहित समोरे विनायक धुमाळ ज्याने अक्षरशः ही स्पर्धा गाजवल्या, त्याला 2 चेंडू डॉट फेकणं एवढं सोपं नसतं आणि ते कठीण काम करतोय. आपल्या पोझिशनवर मेहनत घेते भावेश मोरे. सलग 3 चेंडू आतापर्यंत त्याचे डॉट पाहिले. पुढचा चेंडू. ओ यस, गुड बॉलिंग. काय तयारी आहे बघा, काय कॉन्फिडन्स लेवल हाय, किती तत्पर. आपण पाहतोय भावेशच्या गोलंदाजीचं कौतुक होते. ज्या क्षेत्रामध्ये तो चेंडू फेकतो तिथे दूरवर क्षेत्ररक्षण. प्रत्येक चेंडू मागे इथे मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. दबाव वाढलाय. सलग 3 चेंडू डॉट खेळलाय विनायक धुमाळ. मॅच मध्ये एकूण धावा 18, लक्ष 48. समोर ठेवला, क्षेत्र खाली आणि गेलाय फाईन लेगला. मिळतील 4 धावा. तानाजी पाटील साहेब अगदी या स्पर्धेचे सर्वे सर्वा मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये. पण ही स्पर्धा खूप चांगली आहे सागर. आणि जर विचार केला ना तर भावेश मोरे जर खूप थोडासा खराब फॉर्म पासून झुंजत आहे. खराब फॉर्म आहे, बॅकअप कुठे मिळेल, कुठे चांगली गोलंदाजी होईल, याकडे नारपोली गावातील सर्व पाठीराख्यांचं लक्ष लागलं होतं. या ठिकाणी धावा संख्या स्कोरबोर्ड वरती 22 आहे. येणारे 12 चेंडू आणि 26 धावेची गरज. 12 चेंडू 26 धावा. भावेशनं काय गोलंदाजी केली. एक चौकारचा पुआ सोडला. रोहित विनायकला माहिती होतं क्षेत्र खाली आणि तिथे त्याने फटका खेळला. चाणाक्ष रणनीती दाखवल्या. मॅच मध्ये काय होऊ शकतो, मात्र विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल नारपोलीला. नरेंद्र मस्करकडे तगडा अनुभव आहे. कोणत्या पद्धतीने तो चक्रव्यूह आखलं जाणार, कारण विनायक धुमाळची विकेट हवी. हा फलंदाज खूप डेंजर आहे. मैदानावर जास्त काळ उभा राहिला तो गोलंदाजांची धुलाई तो करू शकतो, ही ताकद आहे. आणि आमदार चषक भारताच्या या स्पर्धेमध्ये त्यांनी त्याचा बोलबाला दाखवला. त्यांच्या देहबोलीनं आज आक्रमक खेळ केला.
कल्पेश आलाय. विनिंग कॅल्क्युलेशन 12-26. पहिला चेंडू ड्राईव्ह करतोय क्षेत्र खाली, वेगाने चेंडू गेला ऑन साइडला, ड्राईव्ह करतोय आणि चेंडू डिस्पॅच. 4 धावा. मला माहिती देतो 1500 धावा पूर्ण झाल्या. चला टीम मीटिंग जास्त वेळ घेता येणार नाही. 11-22. 11 चेंडू 22. एकूण धाव फलक आपण पाहतोय धावा 26 आहेत आणि टार्गेट 48. कंपल्सरी चेस. मॅच मध्ये काय येऊ शकतं? धनंजय भोईर 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 5 वर खेळतोय. चौकार, एक षटकार, जो एक चौकाराला भावेशच्या शेवटच्या चेंडूवर आणि या वेळेला हा आलेला चौकार यू टर्न दिला. मॅच सोडायचं नाहीये डेरिवली संघ, त्यांना सुद्धा विजय हवाय. श्री गणेश 11 डेरिवली. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 11 मध्ये 22. ओ या चेंडूची गरज आहे. डॉट बॉल. सामना नारपोलीला सुद्धा सोडायचा नाही. सेट फलंदाज धनंजय भोईर 4 चेंडूचा खेळ केला, वैयक्तिक 5 वर खेळतोय आणि संघाची धावसंख्या 26. आता 9 मध्ये 10 मध्ये 22. 2 चेंडू चौकार आणि त्यानंतर डॉट. कल्पेशला हेच करायचे, त्याला मोठे फटके रोखायचे आणि विनायकला माहिती आहे एक खराब चेंडू फटका खेळून मॅच मध्ये कमबॅक करू. शिरकाव कोण करणार? येणारे 10 मध्ये 22. कल्पेश गायकवाड. या चुका टाळाव्या लागतील. यस पंच आमच्याकडे वळलेत. वाईटचा कॉल येईल, मात्र इक्वेशन थोडा बदलेल. 10-21 सॉरी 10-21 आपण इक्वेशन पाहतोय. जे समीकरण होतं 12-32 18-32 होतं ते 12-26 वर आले आणि आता 10 मध्ये 21. आकड्यांची जादू. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश. खोला टाकला. यस दबाव तंत्राचा वापर, थोडा दबाव निर्माण करतोय. चर्चा सूर्य. नारपोली जिंकेल विजयाच्या उद्देशानं मैदानामध्ये उतरलेत. पनवेलचे भाग्य विधाते प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा. आमदार चषक. इथे जर चांगला खेळ झाला तर कौतुक केलं जाईल, मात्र इथं कौतुक करताना गोलंदाज कल्पेश गायकवाड. धनंजय भोईर सलग 2 चेंडू डॉट खेळला. विचार विनिमय करावा लागेल. येणारे 9 चेंडू 21 ची गरज. ओ कनेक्शन झालं नाही. गुड बॉलिंग. समोर ठेवला आणि फटका कन्वर्ट करता आला नाही. 8-21. टाळ्यांचा आवाज येतो. आता बघा नारपोलीचे पाठीराखे जल्लोष आनंदामध्ये परावर्तित कोण करणार? येणारे 8 बॉल आणि 21 ची गरज. एकूण धावफलक 27, लक्ष 48. चांगला चेंडू स्ट्राइक देण्याचा प्रयत्न असेल, मात्र 2 धावा मिळणार का? दूरवरून विनायक निघालाय, त्याला माहितीये धावा फलक सुरू ठेवावा लागेल. 3 धावेसाठी प्रयत्न. यस बघा धावांसाठी भूक. या मास सोडायची नाही. पुन्हा एकदा करूया मरोची लढाई, अस्तित्वाची लढाई. संघर्ष मैदानावर सुरू आहे. एका बाजूला डेरिवली आणि नारपोली. नक्कीच दोन्ही संघ एकमेकांसमोर अनेक वेळा आलेत. लक्ष विजयासाठी कंपल्सरी चेस. 48. आता संघ पोहोचला 29. येणारे चेंडू असतील 7-19. इथे कल्पेशच्या गोलंदाजीचं कौतुक होते. सलग 3 चेंडू धनंजयला डॉट फेकल्या आणि आता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा धनंजय भोईर. यष्ट्यांच्या मागे नरेंद्र उभा आहे. परिस्थिती 2 आत कसं करायचं, आलेलं अपयश कसं धुवून काढायचं. मॅच मध्ये रंगतदार परिस्थिती निर्माण पुन्हा एकदा झाले. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 7 मध्ये. एकूण कॅल्क्युलेशन 19 धावा अजूनही करायचे. कल्पेश नेक्स्ट बॉल. खोला टाकलाय. गोलंदाजीचा तिकट मारा. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. कल्पेश गायकवाड. ओव्हर टू डीजे. क्रिकेट खेळामध्ये धाडस, साहस, मिलाप या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि जो जिद्दीनं गोलंदाजी केली, अभिजितच्या षटकामध्ये 16 आल्या आणि त्यानंतर भावेशनं 6 दिल्या,
कल्पेश गायकवाडनं धावा दिल्या 7. आता धावा 29-48 टार्गेट विनायक धुमाळकडून संघाला अपेक्षा असतील श्री गणेश 11 डेरिवली या संघाला आणि विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहतोय एकूण धावा दाफलकावर टोटल आता 29. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा कान मंत्र दिलाय आपण जरूर पाहतोय मैदानावर अटीतटीचा क्षण आणि शेवटचं षटक गोलंदाज येईल कुणाल पाटील नारपोलीचा आणखीन एक यंगस्टार सामना सोडायचा नाही. धाकधूक होते मयूर सुद्धा नारपोलीचे त्यांच्यामध्ये सुद्धा धाकधूक होत्या मॅच मध्ये रंगत निर्माण झाल्या सामना सोडायचा नाही. एका बाजूला डेरवल्या आणि एका बाजूला आपण पाहतोय मॅच मात्र गरम झाल्या. दीपक पाटील सर बघा 2 चहाची कप त्यांनी साईडला ठेवलेत ते मात्र थंड झाले आता सांगतात आम्ही स्वतःच पिऊ. येणारे 6 चेंडू 19 सामना कोण जिंकेल डेरवली का नारपोली. कुणाल पाटील समोर खेळेल ज्यानं डावाची सुरुवात केली षटकारानं. विनायक धुमाळ इंडिव्हिज्युअल खेळतो आतापर्यंत एकूण धावा त्याच्या पाहिल्या 2 षटकार 1 चौकार 20 वर खेळते 6-19. पहिला चेंडू स्ट्रेट होता आणि डॉट बॉल. अपील जरूर पाहिली तणावाचं वातावरण जिद्दीनं खेळ करते सामना सोडायचा नाही आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक डॉट बॉल दबाव निर्माण करेल डेरिवलीसाठी 5 मध्ये 19. एक मोठा फटका मॅच बनवेल दूरवर क्षेत्ररक्षक सिंगल 2 धावेसाठी विनायक निघालाय 2 धावा पूर्ण होणार का. नरेंद्रने सांगितलं तयारी होती क्षेत्ररक्षकाचं कौतुक सुद्धा होतं असताना तणावाचं वातावरण मैदानावरचं वातावरण काही अंशी का होईना खूप महत्वाचं असतं. चला मॅचचा रिदम तोडू नका विनंती असेल 48 लक्ष वातावरण गरम करणारा सामना रोहित आपण जरूर पाहतो आणि प्रेक्षकांना असे सामने पाहायला नेहमी आवडतात. विनायक कडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा 1-2 मोठे फटक्या मॅच मध्ये कमबॅक करेल. चला पंचांचा इशारा आलाय जास्त वेळ घेऊ नका जे काही रूल्स आहेत. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 4 मध्ये 17 4 चेंडू 17 धावा या 2 चेंडूवर सामन्याचा निकाल असेल. वळूया मॅच कडे गोलंदाज कुणाल पाटील धावा दाफलकावर 31. आक्रमण केलाय चढवला हल्ला आणि पकडलाय चेल 3 मध्ये 17. शहर येणारा सामना रोमांच क्षण मात्र विनायकचं थांबणं मैदानावर महत्वाचं होतं. कौतुक करूया आपण दोन्ही गोलंदाजांचं ज्यामध्ये होता भावेश कल्पेश आणि आता कुणाल. तर कुणालनं मागच्या प्रणलने आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये 5 षटकार त्यांनी ठोकलेत. त्याचा अभीम पराक्रम बेलवलीला पाहिला आणि तो आलाय प्रणल. सामना जिंकून दिला तर त्याचा विजय कोणी विसरणार नाहीये. 3 मध्ये 17 समोर मात्र भेदक गोलंदाजी आपण जरूर पाहतोय. हा चेंडू लॉफ करते ऑन साइडला आणि पंचांचा इशारा येईल आला षटकार. सामना कोण जिंकेल. प्रणलला आज 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकले. चला मॅच ऑन ठेवा मॅचचा रिदम तोडू नका. खेळाडूंना विनंती असेल जास्त वेळ टीम मीटिंग नको. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. बघा रोहित शॉन पथक सुद्धा आलाय मॅचचा आनंद घेण्यासाठी. त्यांना सुद्धा पाहूया. येणारी 2 चेंडू 11ची गरज. कमलाकर जुमारे साहेब तंटामुक्ती उपाध्यक्ष मॅचचा आनंद घेत असताना संजय जुमारे आणि दीपक दुर्गे साहेब यांचा आम्ही धन्यवाद देतोय. चला मॅचचा हा आनंद देणारा क्षण पुन्हा एकदा प्रणलच्या खेळाकडे लक्ष वेधूया. कुणालला माहिती एक डॉट बॉल एखादा डॉट बॉल विकेट मॅच मध्ये कमबॅक करेल. 2 मध्ये 11 पंचांचा इशारा आलाय बघा. अतिशय क्लोज
क्षेत्ररक्षण बऱ्याच वेळा काही अंशी का होईना दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असतो, फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा हा प्रयत्न असतो आणि ते डावपेच कुणालला धीर दिलाय. एखादा फटका मॅच मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगणार का? 3000 रुपये जर 2 षटकार ठोकले तर पुरस्कर्त्या प्रभाकर नाईक. दबाव वाढलाय. यस प्रेशर क्लोज कॉल काही नाही. रनवे मध्ये आला अडतला. आता 2 चेंडू 11 धावा 48 करायचे. एकूण धावा 37. नारपोली जिंकणार. विजय खेचून कोण आणणार? समोर प्रणाली त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. मात्र एका बाजूला कुणालचा भेदक मार आहे. स्लोवर 1 इथे मात्र होईल फलंदाज बाद. 1 चेंडू आणि 11. प्रेक्षकांकडून सूचना आल्यात. प्रेक्षक वर्ग आयोजकांची नजर आहे आपल्याला मैदानामध्ये येण्याची परवानगी नाहीये. डिसिप्लिन आपल्याला ठेवायचे. सामना सुरू आहे. चला लक्ष विद्या मॅच कडे. लाडके प्रेक्षक वर्ग मात्र जी गोलंदाजी केली ना कुणालनं स्लोवर 1 चेंडू फेकला. त्याला माहिती होते इथे मॅजिकल चेंडूची गरज होती आणि त्याचं कौतुक करायला पाहिजे. डेरिवली विनायकचं कमबॅक होतं. मात्र जी गोलंदाजी केली जिगरबाज भावेशचं कौतुक करूया, कल्पेशचं कौतुक करूया. आणि आता कुणाल धनंजय भोईरचं थांबणं का महत्वाचं होतं. तो 5 चेंडू डॉट खेळलाय. या सामना जिंकलाय तो जरूर आपण पाहतोय. तन्मय 11 च्या अनुमान मसोबा 11 नारपोली आणि या संघाचे पुरस्कर्त्या मुने साहेबांचा संघ जिंकलाय. नारपोली गावातील एक संघ तर जिंकलाय. डेरिवली संघ बॅड लक. मात्र त्यांना शुभेच्छा देऊया. आमदार चषक बेलवलीच्या स्पर्धेसाठी चांगला खेळ दाखवला. मात्र डॉट बॉल मॅच मध्ये काय काय करू शकतो खऱ्या अर्थानं भावेश मोरे, कल्पेश गायकवाड आणि कुणाल पाटील मॅन ऑफ द मॅच ठरलाय. कुणाल पाटील मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच सुरू होईल. मी तिन्ही आमचे मान्यवर कमलाकर जुमारे साहेब, संजयजी जुमारे आणि दीपक दुर्गे साहेबांना विनंती करेन आपण कुणालला देऊया मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच सुरू.